हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5th या वर्गासाठी लेसन किंवा स्टोरी पाहणार आहोत. अलोनुष्का. अलोनुष्का या स्टोरीचे क्वेश्चन आणि आन्सर्स हे मागील व्हिडिओमध्ये आपण लर्न करत होतो. तर आज आपण नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी लर्न करणार आहोत. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. रीड अलाउड अँड कॉपी. मोठ्याने वाचा व पाहून लिहा. या ठिकाणी हे वर्ड दिलेले, हे वर्ड आपण मोठ्याने रीड करायचे आणि आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे. तर या ठिकाणी हे चित्र दिलेले अ लोफ ऑफ ब्रेड. या ठिकाणी हे चित्र कसलं आहे? ब्रेडचं. त्यानंतर अ ग्लास ऑफ मिल्क, दुधाचा ग्लास. अ स्लाइस ऑफ ब्रेड, ब्रेडचे स्लाइस. अ ड्रॉप ऑफ वॉटर, पाण्याचा थेंब. अ लंप ऑफ बटर, या ठिकाणी लोण्याचा गोळा. आणि अ पीस ऑफ पेपर, पेपराचा तुकडा. तर हे या ठिकाणी वर्ड राईट डाऊन केलेले. तर विद्यार्थ्यांनो, हे जे चित्र आहे, हे चित्र आणि हे वर्ड, हे पिक्चर अँड हे वर्ड राईट डाऊन इन युअर नोटबुक अँड रीड अगेन अँड अगेन. हा क्वेश्चन अशा प्रकारे या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. लिसन केअरफुली अँड राईट ईच वर्ड इन द प्रॉपर कॉलम. या ठिकाणी टीचरने काही वर्ड दिलेले आणि हे वर्ड आपल्याला या 2 कॉलममध्ये राईट डाऊन करायचे. फर्स्ट कॉलम आहे वन आणि सेकंड कॉलम आहे मेनी. मग वन म्हणजे एकवचन आणि मेनी म्हणजे अनेक वचन. म्हणजे या वर्ड्समध्ये जे वर्ड एक आहेत ते वन कॉलममध्ये लिहायचे आणि जे अनेक आहेत ते या ठिकाणी मेनी कॉलममध्ये लिहायचे. तर मी माझ्या नोटबुकमध्ये हे वन आणि मेनी या ठिकाणी राईट डाऊन केलेले. मी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा वनचा कॉलम आहे आणि हा मेनीचा कॉलम आहे. मग वनमध्ये कोणते वर्ड येतात? या ठिकाणी हे वर्ड दिलेले गर्ल, डे, फ्रेंड्स, बेबी, चिल्ड्रन, बर्ड्स, ओव्हन, स्लाइस, केक्स, ट्री, ॲपल, फादर, फीट, गीज, हट, होम, मदर, मेन. अशा प्रकारे हे वर्ड मी रीड केलेली. आता या ठिकाणी या वर्डचा आपल्याला वन आणि मेनी अशा 2 कॉलममध्ये डिस्क्राईब करायचे. मी या ठिकाणी हे आहे वनचा कॉलम आणि हा आहे मेनीचा कॉलम. मग वनच्या कॉलममध्ये कोणकोणते वर्ड येतात? गर्ल, डे, ट्री, होम, मदर, हट, ओव्हन, फादर, बेबी, ॲपल, गीज. हे सर्व वन या कॉलममध्ये येतात. हे सर्व सिंगल आहेत म्हणून या ठिकाणी वन कॉलममध्ये येतात. आता मेनीमध्ये फ्रेंड्स म्हणजे अनेक मित्र, मेन अनेक पुरुष, चिल्ड्रन अनेक मुलं, केक्स अनेक केक, फीट पाय 2 पाय, बर्ड्स पक्षी, ॲपल्स अनेक ॲपल. म्हणजे या ठिकाणी मेनी या कॉलममधले जेही वर्ड्स आहेत हे कसे आहे? अनेक वचन. आणि वन या कॉलममध्ये जे वर्ड्स आहेत ते कसे आहे? एक वचन. तर अशा प्रकारे वन आणि मेनी या कॉलम्समध्ये हे वर्ड राईट डाऊन करायचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. लिसन केअरफुली अँड राईट द वर्ड्स इन द प्रॉपर कॉलम. आता इथे यांनी कॉलम दिलेले ॲक्शन, थिंग्स, ॲनिमल, पर्सन, प्लेस, डिस्क्रिप्शन. ॲक्शन म्हणजे कृती, थिंग्स म्हणजे वस्तू, ॲनिमल प्राणी, पर्सन व्यक्ती, प्लेस ठिकाण, डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन. या ठिकाणी टीचरने हे वर्ड दिलेले, या वर्डमधून आपल्याला असे वर्ड शोधायचे की जे ॲक्शन आहेत ते ॲक्शनच्या कॉलममध्ये लिहायचे, जे वर्ड थिंग्स आहे ते ह्या कॉलममध्ये लिहायचे, जे वर्ड्स ॲनिमल्स आहे ते ह्या कॉलममध्ये लिहायचे, जे पर्सन आहे तेही या कॉलममध्ये लिहायचे आणि जे प्लेस आहे ते ह्या कॉलममध्ये लिहायचे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये जेही डिस्क्राईब केलेले वर्ड आहेत, वर्णन केलेले वर्ड आहेत ते वर्ड या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचे. मग टीचरने इथं कोणकोणते वर्ड दिलेले? किंग, क्वीन, जम्प, कॅट, रीड, वॉक, फास्ट, रेड, बिग, मँगो, फिश, स्मेल, स्वीट, स्कूल, सॉफ्ट, कप, हाऊस, गो, कॉल, प्ले, शॉप, ऑफिस, नाईस, स्लोली, पीनट, डॉक्टर, होम, बेबी, स्माईल, क्राय. हे वर्ड या ठिकाणी राईट डाऊन केलेले. मग आता तुम्ही माझ्या नोटबुकमध्ये पाहू शकता की हे वर्ड मी या ठिकाणी दिलेल्या कॉलम्समध्ये राईट डाऊन केलेले. मी या ठिकाणी कॉलम